अशोक चव्हाण यांनी त्यांच्या पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिलाय। मात्र त्याचबरोबर अशोक चव्हाण यांचे समर्थक आमदार सुद्धा काँग्रेस सोडण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय। माजी मंत्री अमित देशमुख, विश्वजित कदम, संग्राम थोपटे, माधवराव जवळगावकर, अमित झनक, कुणाल पाटील यांच्याही नावाची सध्या चर्चा आहे। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्याबरोबर जोडले गेलेत। आपण त्यांच्याकडून आणखी तपशील जाणून घेऊया। सागर, खरं तर येणाऱ्या निवडणुका म्हणजे पक्षाचा खुंटा बळकट करण्याचे दिवस असतात, पक्ष बांधणीचे दिवस असतात। मात्र काँग्रेस कुठेतरी खिळखिळी होताना दिसतेय, मोठी नावं पुढे येतात। काय नेमके तपशील? अनुपमा, आता अशोक चव्हाण यांच्या अधिकृत ट्विटरवरनं त्यांनी घोषित केलेलं आहे की त्यांनी राजीनामा दिला आहे। आणि त्याच वेळी जी सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार अशोक चव्हाण यांचे जे निकटवर्तीय आमदार म्हणून ओळखले जातात ते सुरेश वरपुडकर असतील, माधव जवळगावकर असतील, अमित झनक असतील, तसंच बावनकुळे यांनी काही वेळापूर्वी जे विधान केलेलं आहे की पुढचं लक्ष्य अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। लातूर आणि सोलापूर याचा अर्थ जवळपास दिसून येतो की लातूरमध्ये देशमुख दोन्ही जे आमदार आहेत, अमित देशमुख आणि धीरज देशमुख, हे देखील अशोक चव्हाणांबरोबर पुढील कालावधीमध्ये काही वेगळी राजकीय भूमिका घेणार का याची जोरदार चर्चा आहे। पश्चिम महाराष्ट्रातून विश्वजित कदम तसंच पुणे ग्रामीणमधून भोर विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करणारे संग्राम थोपटे हे देखील काही वेगळी भूमिका घेतील अशी जोरदार चर्चा आहे। उत्तर महाराष्ट्रातून कुणाल पाटील धुळ्यातून जे काँग्रेसचे विद्यमान कार्याध्यक्ष आहेत ते देखील अशोक चव्हाणांबरोबरच पुढच्या कालावधीमध्ये एक वेगळी भूमिका घेतील असं समजतं। यावरून जवळपास अशोक चव्हाणांबरोबर 6 ते 8 आमदार पुढील कालावधीमध्ये काँग्रेसला हात दाखवतील आणि भाजपाचं कमळ हाती घेतील अशी सूत्रांची माहिती मिळते। जवळपास विधानसभेच्या 6 ते 8 महिने आधी जर राजीनामे दिले तर निवडणुका लागू शकतात। यामुळे तुर्तास हे राजीनामे देण्याच्या ऐवजी पुढील कालावधीमध्ये काही दिवसातच लोकसभेच्या आचारसंहिता लागण्याच्या दरम्यानच राजीनामे देतील आणि मग पक्षप्रवेश करतील असं सुद्धा समजतं। तुर्तास अशोक चव्हाणांबरोबरचा जो केंद्रीय भाजपा नेतृत्वांबरोबर पक्षप्रवेश होईल त्यांच्या उपस्थितीत, त्यावेळेस मात्र इतर काही आमदार असण्याची शक्यता मात्र कमी आहे। अशोक चव्हाण हे राज्यसभेचे भाजपाचे उमेदवार असतील आणि त्यांच्यासाठी सुद्धा अप्रत्यक्षरित्या काँग्रेसचे आमदार मदत करतील असंही समजतंय। ठीक, सागर, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। त्यामुळे येणारा काळ हा काँग्रेससाठी आता किती आव्हानात्मक ठरणार हे आपल्याला पाहायचंय। धन्यवाद सागर, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। अशोक चव्हाण यांचे काही समर्थक आमदार काँग्रेस सोडण्याच्या तयारीत आहेत आणि मोठी नावं खरं तर यामध्ये काँग्रेस कुठेतरी आता खिळखिळी होताना निवडणुकांच्या सर्व पार्श्वभूमीवर दिसून येते।